हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तो मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 8 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एका नंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धन हा बॅक इन ॲक्शन आलाय. हर्षवर्धनने दिल्ली एअरपोर्टवरूनच चक्क इन्स्पेक्टर गुळगुट्टेला कॉल लावला आणि त्याला धमकी दिली. इन्स्पेक्टर गुळगुट्टे, तू आणि ती ऊर्जा शिंदे खूप हवेत उडताय ना. आजपर्यंत तुम्ही फक्त माझं नाव ऐकलंय, पण मी कोर्टात वेगळाच असतो आणि मी काय करू शकतो हे तुम्हाला दोघांना दाखवून देईल. तुमच्या दोघांचे हिशेब मी कोर्टातच चुकते करणार, अशी धमकी त्याने इन्स्पेक्टरला दिली आहे. तर दुसरीकडे ऊर्जाला सुद्धा कळून चुकलंय की हर्षवर्धन विरुद्ध लढायचं हे काही सोपं नाहीये आणि तिने पद्माला सांगितलंय की तू एकही शब्द कोर्टात वेगळा नाही बोलायचा, नाहीतर सगळं संपेल. आणि याच गोष्टीचा फायदा तो हर्षवर्धन घेऊ शकतो. त्यामुळे पद्मासुद्धा घाबरली आहे. म्हणजे आता लवकरच कोर्ट केस सुरू होणार आहे, कोर्ट ट्रायल सुरू होणार आहे आणि ही मालिका पाहायला खूपच मजा येईल. मग नेमकं आज घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही चाळीमध्ये जात असते, तर शौर्य हा तिचीच वाट पाहत असतो. तिच्याकडे एकटक पाहत असतो. ऊर्जा मागे वळून पाहते आणि विचारते, शौर्य तू येथे काय करतोय? शौर्य काहीच उत्तर देत नाही. ऊर्जा त्याच्या जवळ येते आणि विचारते, तू अजून येथे का थांबलाय? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा तू घरी जाईपर्यंत मी थांबलो होतो, म्हणजे तू सेफ आहेस अशी मला गॅरंटी होईल आणि तुझी काळजी राहणार नाही. तर ऊर्जा म्हणते, अरे मी चाळीपर्यंत आले ना म्हणजे सेफच आहे. ही चाळ म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंबच आहे आणि येथे कोणी माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. त्यामुळे तू काळजी करू नको आणि तू जा. तर ऊर्जा तेथून पुन्हा आपल्या खोलीकडे जाऊ लागते, पण शौर्य तेथेच उभा राहतो. ऊर्जा ही पुन्हा त्याच्याजवळ येते आणि काय झालं शौर्य, तू माझ्या प्रेमात तर पडला नाहीस ना, असं ती विचारते. त्यामुळे शौर्यला जबर धक्काच बसतो. ऊर्जा ही त्याला असं काही विचारेल असा त्याने विचारही केलेला नसतो. तर इकडे आमदार शिर्के खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात अर्पिता आणि विक्रांतची आई तेथे येते आणि विक्रांतची आई अर्पिताला विचारते, विक्रांतबद्दल काही समजलं का? तो कोठे? माझ्या काळजात तर खूप धडधड होतीये. त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना? आमदार शिर्केला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, त्याचं काही बरं वाईट झालं असेल की नाही हे माहीत नाही, पण त्याने माझं खूप बरं वाईट केलंय. त्याच्या या मूर्खपणामुळे माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द ही स्टेकला लागली आहे. तुम्हाला एवढं पण काही कळत नाही का? तुमच्या मुलाने जेव्हा शेण खाल्लं, एवढा मोठा मूर्खपणा करून ठेवला, तेव्हा तुम्हाला कळलं नाही का? तेव्हा तुम्हाला मुलाची काळजी नव्हती, पण आज तुमच्या मुलाने इतकं शेण खाऊन ठेवलंय तेव्हा तुम्हाला तिची काळजी वाटतीये. तेव्हा विक्रांतची आई गप्प बसते. अर्पिता म्हणते, पप्पा तुम्ही आईला का बोलताय? शेवटी ती आई आहे आणि जेवढी तिची चूक आहे ना तेवढी आपली सुद्धा चूक आहे. आपणच लहानपणापासून विक्रांत तू युवराज आहे, तू पुढील आमदार आहे, तू माझी सत्ता राखणारे, राजगादी राखणारे असा त्याला मोठेपणा दिला आणि त्याचंच फळ आज आपल्याला भोगावं लागतंय. आमदार शिर्के म्हणतो, अर्पिता तू एकदम बरोबर बोलतोय, ही माझीच चूक आहे आणि मला आता त्याला वाचवावंच लागणार आहे. आणि मी त्याला लहानपणापासूनच युवराज युवराज म्हणून डोक्यावर बसून ठेवलं, पण त्या युवराजला ही अक्कल नाही आली की आपला बाप ह्या लेव्हलपर्यंत पोहोचलाय. यात त्याने किती मेहनत केली आहे, किती भोगलंय मी, मला माझं ठाऊक आहे. आमदार होणं हे काही माझ्यासाठी सोपं नव्हतं. या पूर्ण राजकीय मंडळामध्ये कुणीच माझा गॉडफादर नाहीये. माझं बोट उचलून कुणी मला या लेव्हलपर्यंत नाही आणलं, तर मी एक अतिशय साधा कार्यकर्ता होतो. रस्त्यातील मिरवणुकांमधून, सभांमधून सतरंजा उचलल्या आहेत, मी घोषणा दिल्या आहेत आणि तेथून इथपर्यंत पोहोचलोय. मी नाही म्हणत की मी धुतल्या तांदळासारखा आहे, पण शेवटी तो माझा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. खरं सांगायचं तर त्या नालायकासाठी काही करण्याची माझी इच्छा नाहीये, पण अर्पिता तुझ्यासाठी मला करायचंय. तू मला काल म्हणालीस ना, माझं शौर्यावर खूप प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय, म्हणून मी त्या विक्रांतला वाचवतोय. आणि आई शपथ, एकदा या प्रकरणातून सही सुलामत आपण बाहेर सुटलो ना, मग त्या विक्रांतला मी कसा सुतासारखा सरळ करतो ते तू पाहतच राहा. आमदार खूप चिडलेला असतो. तर इकडे ऊर्जा ही शौर्याला समजावून सांगते, शौर्य प्रेम ही चैन आहे आणि आपण खूप गरीब माणसं आहोत, आपल्याला ती चैन करणं परवडणार नाहीये. शौर्य ऊर्जाकडे आश्चर्याने पाहतो. ऊर्जा त्याला समजावून सांगते, आपण गरीब माणसं आज कमवलं तर आज जेवणार,
उद्याची काही शाश्वती नसते आणि प्रेमासारख्या गोष्टीला पैसा लागतो, वेळ लागतो, तो आपल्याकडे नाहीये. आपलं पोट हे आपल्या हातावर असतं. त्यामुळे मी प्रेमाच्या फंद्यात पडतच नाही आणि तू सुद्धा पडू नको. या केसमुळे माझ्या घरचं लाईट बिल थकलंय, किराण्याचं बिल थकलंय, ते सोडून दे. माझ्या पायाकडे पहा, माझ्या चपलीला मी सेफ्टी पिन लावलीये आणि दिवस पुढे ढकलतीये. हे पाहून शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य ऊर्जाला म्हणतो, तू गैरसमज करून घेऊ नको. मी फक्त तुझ्या काळजीने बोलत होतो. कारण या केसमध्ये आपण ज्यांच्या विरुद्ध उभं राहिलोय ना, ती खूप डेंजरस माणसं आहेत. तर ऊर्जा म्हणते, नको काळजी करू. गुंड आले तर त्या दिवशी मिरवणुकीचा रिकॅप करेल, पुन्हा त्यांची धुलाई करेल. शौर्य म्हणतो, पण ती मुलं वेगळी होती. यावेळेस गुंड हे प्रोफेशनल असू शकतात. तर ऊर्जा म्हणते, मग तू आहे ना, तू मला वाचवशील. शौर्य म्हणतो, एनी टाईम. आणि तो तेथेच थांबतो. ऊर्जा त्याला बाय करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. शौर्य विचार करतो, ऊर्जा, खरंच तू किती वेगळी आहे. आजपर्यंत मला कोणत्याच मुलीबद्दल असं कधीच वाटलं नव्हतं, परंतु तुझ्यावरून माझी नजरच हटत नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलोय, खूप प्रेमात. असा विचार करून शौर्य खुश होतो आणि स्माईल करतो. परंतु शौर्याचा बाप हर्षवर्धन मात्र खूप चिडलेला असतो. तो भजनला कॉल करतो आणि त्याला चांगलंच सुनावतो. भजन, किती वर्षांपासून तू माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतोय, पण माझ्याकडून तू काहीच शिकलेला नाहीये. भजन चांगलाच घाबरतो. हर्षवर्धन त्याला म्हणतो, जेव्हा मी मुंबईत नाहीये, आउट ऑफ टाऊन आहे, तेव्हा महत्त्वाच्या केसेसचा फॉलोअप घ्यायचा, एवढं सुद्धा तुला कळत नाही का? त्या गुळगुत्तेनी मुलांना कसं उचललं? ती मुलं कुठे आहेत? तर भजन सांगतो, सर, मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. ती मुलं पोलीस स्टेशनलाच आहेत. मी सगळा फॉलोअप घेतलाय, पण तो गुळगुत्ते अतिशय शहाणा आहे. तो काहीच ऐकायला तयार नाहीये, मला काहीच डिटेल देत नाहीये. हा सगळा त्याचाच प्लॅन आहे. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, तो गुळगुत्ते त्याचं काम करतोय ना, करू दे त्याला त्याचं काम. आता त्या गुळगुत्तेला आणि त्या ऊर्जाला मी दाखवणार की हर्षवर्धन जहागीरदार काय चीज आहे. दोघे खूप हवेत उडताय ना, त्यांना मी जमिनीवर कसं आपटतो आणि पाताळात कसं गाडतो, आता तू ते पाहतच राहा. एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं, तेथेच बसून राहायचं. तेथे कोण काय करतंय ही क्षणाक्षणाची बातमी मला हवी आहे आणि संपूर्ण बातमी मला मिळायलाच हवी. प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं. दिल्लीची केस मी दुसऱ्या असोसिएटला देतोय. मी रिटर्न फ्लाईट बुक केली आहे. मी आता दिल्ली एअरपोर्टवर आहे. मी लगेचच मुंबईला परत येतोय. तोपर्यंत तेथे सगळ्यांकडे लक्ष ठेवायचं. भजन म्हणतो, हो सर, तुम्ही परत या. हर्षवर्धन फोन कट करतो. तो खूप चिडलेला असतो. तर इकडे ऊर्जा घराचा दरवाजा लावणार इतक्यात दळवी काकू तेथे येते आणि पद्माला पाहते आणि विचारते, अगं बाई, ही कोण आहे? तर ऊर्जा ही पद्माला इशारा करते, स्वतःचं नाव सांगू नको. पण पद्माला काही समजतच नाही. दळवी काकू विचारते, ए पोरी, तुझं नाव काय? तर पद्मा घाबरून सांगते, पद्मा. दळवी काकू म्हणते, छान नाव आहे, पण तू कोण आहे? यांची पाहुणे का? सासरची आहे का माहेरची आहे? ऊर्जा आणि पूर्वा पद्माला काहीच बोलू देत नाही. पद्मा सुद्धा चांगलीच घाबरलेली असते. दळवी काकूची मात्र बडबड सुरू असते, अगं कसं आहे पोरी, आजकाल चाळीमध्ये कुणी येऊन राहतं, किती गोष्टी ऐकायला येतात कानावर, काही पण होऊ शकतं. त्यामुळे सगळी माहिती काढलेली बरी आहे. तू मला सांग ना, तू कोण आहेस? पद्मा खूप घाबरते. काय बोलावं तिला कळतच नाही आणि दळवी काकू तिला खाली सोफ्यावर बसवते आणि तिची चौकशी करू लागते. पण पूर्वा तिला घेऊन तेथून पळून जाते की तिला दळवी काकूला काहीच नाही सांगायचंय. तर इकडे इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्याचा फोन स्विच ऑफ करतो आणि इन्स्पेक्टर राणेला सांगतो, आता त्या हर्षवर्धनचा लँडलाईनवर कॉल येईल. त्याला सांगायचं की गुळगुत्ते घरी गेलाय आणि त्या मुलांबद्दल आम्हाला काहीच माहीत नाहीये, कदाचित त्यांना मेडिकलला पाठवलंय. सब इन्स्पेक्टर हो म्हणतो आणि गुळगुत्तेने सांगितल्याप्रमाणे त्याच वेळेस हर्षवर्धनचा लँडलाईनवर कॉल येतो. सब इन्स्पेक्टर फोन उचलतो आणि सांगतो, मी सब इन्स्पेक्टर बोलतोय. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, तुम्ही काय करताय ते मला चांगलंच कळत आहे. गुळगुत्ते तिथेच आहे ना? गुळगुत्ते लगेच फोन रिसिव्हर हातात घेतो. हर्षवर्धन म्हणतो, गुळगुत्ते, मला माहिती आहे, रिसिव्हर तुम्ही घेतलाय, तुम्ही सगळं ऐकताय. तुम्हाला काय खेळ खेळायचा तो खेळा, पण आता तुम्हाला खरा खेळ मी दाखवणार. कारण हा जो सारीपाट आहे ना, तो मी मांडलाय. आजपर्यंत तुम्ही फक्त हर्षवर्धन जहागीरदारचं नाव ऐकलंय, पण त्याचा खरा गेम तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नाही. हर्षवर्धनचा खरा गेम आता मी तुम्हाला दाखवणार. कारण हा पट माझा आहे, प्यादे माझे आणि दोन्ही राजे सुद्धा माझे. त्यामुळे हा राजा आता काय करतो ते तुम्हाला दिसेलच.
आणि तुमचा हिशेब तर मी चुकता करणारच, आणि बाहेर नाही कोर्टामध्ये चुकता करणार. तुम्हाला याची मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे, अशी धमकी हर्षवर्धन गोळगुत्तेला देतो आणि फोन कट करतो. गोळगुत्ते चिडून म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदार, हा पट तुझा आहे, दोन्ही राजे तुझे, प्यादे तुझे, सगळं तुझं. पण एक गोष्ट तू विसरतोय की या खेळामध्ये राजा हा कधी लढत नसतो, त्याला वाचवायचं असतं. आणि या बुद्धिबळाच्या खेळामध्ये आता हर्षवर्धन जहागीरदार धारातीर्थी पडणारे, राजा नक्कीच धारातीर्थी पडणारे असा निश्चय गुळगुत्ते करतो. तर इकडे ऊर्जा ही दळवी काकूला समजवण्याचा प्रयत्न करते. दळवी काकू, तुम्ही त्या पद्माच्या नादाला नका लागू, तुम्हाला काय होय आणि तुमचं हे काय चालू असतं, फुकटच्या चौकशा, दिवसभर चाळीत हिंडायचं, याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय ते विचारत बसायचं. दळवी काकू चिडून म्हणते, असं कसं, ही चाळ माझी आहे, चाळीत कोणाचं काय चाललंय ते मला कळलंच पाहिजे. काल ती पवारीनबाई खाली पडली, सगळं कुणी केलं, धावपळ कुणी केली, मीच केली ना, तुम्हाला गरज पडली तर सगळं मीच करणार आहे. तेवढ्यात पूर्वा तेथे येते आणि म्हणते, पद्माचं लग्न करायचंय. हे ऐकून दळवी काकूला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा, तिचं अजून लग्न नाही झालंय का, माझ्याकडे खूप सुंदर मुलगा आहे, मी आत्ता त्याचा फोटो घेऊन येते. असं म्हणून दळवी काकू तेथून निघून जाते. ऊर्जा आणि पूर्वा लगेच घराचे दारा खिडकं बंद करतात आणि पद्मा तेथे येते. तेव्हा ऊर्जा ही पूर्वाला आणि पद्माला सांगते, दळवी काकूंना पद्माचं नाव कळलंय, हे खूप चुकीचं झालं. तर पूर्वा म्हणते, त्यात काय चुकीचं झालं. ऊर्जा सांगते, पीडितेचं नाव असं बाहेर येणं खूप रिस्की असतं आणि असं नव्हतं व्हायला पाहिजे. पूर्वा विचारते, पण दळवी काकूला कोठे माहितीये की ही पीडित आहे. तर ऊर्जा म्हणते, तुला माहितीये ना दळवी काकू किती हुशार आहेत, तवरून ताकभाग ओळखतात आणि तशा त्या मनाच्या चांगल्यात, पण त्या कुठेही काहीही बोलू शकतात. त्यामुळे आता आपल्याला या घरात तिला ठेवता येणार नाहीये. आणि जर हर्षवर्धनला हे समजलं की पद्मा आपल्या घरी आहे, तर हर्षवर्धन असं काहीतरी करेल ज्यामुळे सगळं संपेल. हे ऐकून पद्मा खूप घाबरते. या तिघींना खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे हर्षवर्धनच्या बंगल्यावर आईसाहेब येते आणि विजयाकडे पद्माचा मोबाईल मागते. पद्मा आईसाहेबला मोबाईल देते. आईसाहेब फोन स्विच ऑफ करून पाहतात, परंतु फोनला पासवर्ड असतो. आईसाहेब विचारते, विजया, याचा पासवर्ड तुला माहितीये का. विजया सांगते, नाही, मला पासवर्ड माहिती नाहीये. तर हा प्रभाकर सांगतो की आपण कोणत्याही लोकल मोबाईल व्हेंडरला हा नंबर दिला, मोबाईल दिला, तर तो लॉक काढून देईल, फोन अनलॉक करून आपल्याला देईल. पण दिव्या म्हणते, काका हे चुकीचं आहे ना, प्रत्येकाची काहीतरी प्रायव्हसी असते आणि आपण पद्माच्या इच्छेशिवाय, तिच्या परवानगीशिवाय तिचा मोबाईल अनलॉक करणं आणि मोबाईल चेक करणं खूप चुकीचं आहे. आईसाहेबांना सुद्धा हे पटतं आणि त्या म्हणतात, दिव्या एकदम बरोबर बोलते, आपण पद्माचा फोन अनलॉक नाही करायचा. तर दुसरीकडे पद्माच्या फोनबद्दल पूर्वा आणि ऊर्जाला सुद्धा भीती वाटते. ऊर्जा पद्माला म्हणते, पद्मा, तू तुझा मोबाईल तेथेच सोडून आली आणि त्यामध्ये तू मला लास्ट मेसेज केलाय आणि तूच हर्षवर्धन दिल्लीला जाणार आहे ही गोष्ट मला सांगितली, हे त्यांना कळेल ना. तर पूर्वा म्हणते, पण तिच्या मोबाईलला नक्कीच पासवर्ड असेल. पद्मा सांगते, हो, बंटी फक्त गेम खेळायचा ना, म्हणून मी पासवर्ड टाकला होता. तर ऊर्जा म्हणते, आई, तो पासवर्ड तर कुणीही क्रॅक करू शकतं, लोकल दुकानदार सुद्धा क्रॅक करू शकतो, ते महत्त्वाचं नाहीये. आता आपण खूप मोठ्या संकटात अडकू शकतो, म्हणून ऊर्जा घाबरते. तर इकडे आईसाहेब ही विजयाला सांगते, तो मोबाईल माझ्याकडे दे, मोबाईल माझ्याकडेच राहील. तर विजया विचारते, पण यांनी विचारलं तर काय होईल. आईसाहेब म्हणते, काही नाही होणार, तसंही हर्षवर्धन आणि मी एकमेकांशी कमीच बोलतो, त्या पद्माच्या केसमुळे तो माझ्याशी बोलायला तरी येईल. असं म्हणून आईसाहेब मोबाईल घेऊन तेथून निघून जाते. तेव्हा प्रभाकर हा विजयाला समजावून सांगतो, वहिनी, तुम्ही काळजी करू नका, आता आईसाहेबांनी सगळी जबाबदारी घेतली ना, मग तुम्ही कसली काळजी करताय. तर विजया म्हणते, नाही भाऊजी, परंतु पद्माची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली होती, मोबाईल मला सांभाळायला दिला होता आणि आईसाहेबांनी सगळं घेतलं तर ते माझ्यावरच चिडतील ना, आणि हे सगळं काय होतंय मला कळतच नाहीये. तेव्हा दिव्या सांगते, जेव्हापासून आईंनी तिला त्या शिर्केंच्या घरी पाठवलं ना, तेव्हापासूनच हे सगळं घडतंय. प्रभाकरला मोठा धक्काच बसतो. प्रभाकर विचार करतो, ज्या दिवशी पद्मा ही शिर्केंच्या घरी गेली त्या दिवशीपासून हे सगळं घडतंय आणि दादानी तिला घरातच हाऊस अरेस्ट केलं होतं. याचा अर्थ शिर्केंचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे. शिर्केंच्या घरीच नक्की काहीतरी घडलंय हे त्याला समजतं आणि तो याचा विचार करू लागतो. तर शैलजा त्याला विचारते, कसला एवढा विचार करताय. पण प्रभाकर तिला खरं सांगत नाही आणि म्हणतो की आता जेवायला कोण बनवेल हा प्रश्न मला पडलाय.
पद्मा तर पळून गेलीये, मग घरात खायला कोण बनवणार, नवीन स्वयंपाकीन बाई शोधा, असं म्हणून तो निघून जातो. तर विजया म्हणते येथे आपल्या तोंडचं पाणी पाळलंय आणि यांना खायचं पडलंय. दिव्या ही विजयाला आणखीन घाबरून देते. आई, आता तुमचं काही खरं नाही. तसं आई साहेबांनी सगळी जबाबदारी घेतलीये, पण जेव्हा सासरे बुवा येतील आणि तुम्हाला विचारतील की पद्मा कशी काय पळून गेली, तू तिला घराबाहेर कसं जाऊ दिलं, तेव्हा मात्र तुम्हालाच उत्तरं द्यावी लागणार आहे. विजयाला खूप राग येतो आणि ती म्हणते तू आमच्या प्रकरणामध्ये नाक खुपसू नको. तर दिव्या म्हणते मी नाही नाक खुपसणार, परंतु सासरे बुवा तर नाक खुपसतील ना. ते तुम्हाला विचारतील की तू काय करत होतीस आणि तू आई साहेबांना मोबाईल का दिला, तू पद्माला घराबाहेर कसं जाऊ दिलं, तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल. हे सगळं ऐकून विजया खूप घाबरते. विजयाला माहीत असतं जरी आईसाहेबांनी जबाबदारी घेतलीये तरी हर्षवर्धन घरी आल्यावर मला जाब विचारणार आणि मग काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. त्याच वेळेस शौर्य घरी येतो. शौर्याला पाहून विजया खूप चिडते आणि शौर्याला जाब विचारते, शौर्य तू तर त्या पद्माला बरोबर घेऊन गेला होतास ना, तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होतास, मग तुझी नजर चुकून ती कशी काय पळून गेली, तू तिला का नाही अडवलं, घरी घेऊन परत का नाही आलास. शौर्याला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही आणि तो खूप टेन्शनमध्ये येतो. कारण पद्मा पळून गेली नाहीये, तर शौर्यानेच तिला घराबाहेर काढण्यासाठी युक्ती केली होती आणि हे तो विजयाला नाही सांगू शकत. त्यामुळे आता विजयाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न त्याला पडतो. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. हर्षवर्धन हा ॲक्शनमध्ये परत आलाय आणि हर्षवर्धनने आपला झंझावात दाखवायला सुरुवात केली आहे. इन्स्पेक्टर गोळगुत्तेला त्याने सगळ्यात पहिली वॉर्निंग दिली आहे की आता तुम्हाला हर्षवर्धन जहागीरदार काय चीज आहे ते कळेल आणि कोर्टामध्ये मी तुला आणि त्या ऊर्जा शिंदेला चांगला धडा शिकवणार. आणि आता ऊर्जासाठी खूप मोठं संकट समोर आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये हर्षवर्धन मुंबईला परत येईल आणि घरी आल्यानंतर तो सगळ्यात आधी विजयाला तो हाच प्रश्न विचारेल की विजया पद्मा कोठे आहे. तेव्हा प्रभाकर त्याला सांगणार की पद्मा ही घरातून पळून गेलीये. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. तो विचारेल अशी कशी पळून गेली. मग पद्माबद्दल विजया तेच सांगेल जे तिला आईसाहेबांनी सांगायला सांगितलंय की आईसाहेबांनी मला आणि शैलजाला त्यांच्या खोलीत बोलवलं लग्नाच्या दागिन्यांबद्दल बोलण्यासाठी आणि मग पद्मा येथून पळून गेली. पण त्याच वेळेस ही गोष्ट शौर्याला माहीत नसेल आणि शौर्य सांगणार की पद्मा तर बेशुद्ध झाली होती, म्हणून मी पद्माला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ती हॉस्पिटलमधून पळून गेली. तेव्हा हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. विजय वेगळं सांगतीये आणि शौर्य वेगळं सांगतोय, मग कोण खरं बोलतंय, शौर्य की विजया, असा जाब तो या दोघांना विचारणार. त्यामुळे विजया चांगलीच घाबरेल. तर दुसरीकडे ऊर्जा ही पद्माला उद्या कोर्टात काय सांगायचं त्याची तालीम घेत असेल आणि ती पद्माला समजावून सांगेल, पद्मा तुला जे काही बोलायचंय ते एकदम स्पष्ट बोलायचं न घाबरता, आणि तू एकदा जे काही सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं. तुझा एकही शब्द चुकीचा झाला, इकडचा तिकडे झाला, तर हर्षवर्धन तुझी हीच चूक पकडणार आणि तूच खरी दोषी आहे, तू कसं खोटं बोलतीये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. हे ऐकून पद्मा चांगलीच घाबरणार. कारण पद्मा ही साधी भोळी मुलगी आहे आणि हर्षवर्धन सारखा वकील तिला नक्कीच कोर्टामध्ये खूप त्रास देईल, तिला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे पद्माला खूप भीती वाटणार. तर दुसरीकडे हर्षवर्धन हा शौर्य आणि विजयाला जाब विचारणार की खरं नेमकं काय झालंय, ती पद्मा घरातून कशी पळून गेली. तेव्हा शौर्य हा झालेला सगळा प्रकार सांगणार की जेव्हा आई आणि शैलजा काकू या दोघी आईसाहेबांच्या रूममध्ये गेल्या होत्या तेव्हा अचानक पद्माला चक्कर आली आणि मी पद्माला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. डॉक्टरांनी मला औषधं आणायला सांगितली आणि मी परत येऊन पाहिलं तोपर्यंत पद्मा पळून गेली होती. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडणार, शौर्यवर ओरडणार की तू तिला कसं पळून जाऊ दिलं, तू तिच्याकडे लक्ष का नाही ठेवलं, येथून जाताना मी म्हटलं होतं ना तिच्यावर लक्ष ठेवायचं. पण त्यावेळेस शौर्य हर्षवर्धनला प्रश्न विचारणार की तुम्ही एवढे का चिडले आहात, साध्या एका मोलकरणीसाठी एवढी काळजी का करताय, आणि पद्मा पळून गेली तर गेली, तुम्ही तिच्याबद्दल एवढी काळजी काय करताय. आणि मग तेव्हा हर्षवर्धन मोठा खुलासा करणार की पद्माने त्याच्यावर विक्रांतवर चक्क विनयभंगाची केस केली आहे, आरोप लावलाय, म्हणून मी पद्माला घरात डांबून ठेवलं होतं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल
की विक्रांतने चक्क पद्माचा विनयभंग केलाय, पण घरातील सगळेच शौर्य सोडून या पद्माची बाजू न घेता विक्रांतचीच बाजू घेतील एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता लवकरच पुढील 1-2 एपिसोडमध्येच आपल्याला कोर्टाची ट्रायल पाहायला मिळणार आहे, जेथे हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांसमोर उभे असतील आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जा जीवाचं रान करेल, तर पद्मास कशी दोषी आहे, कशी खोटाडी आहे हे सिद्ध करण्यासाठी हर्षवर्धन प्रयत्न करेल. मग आता या कोर्ट केसमध्ये कोणाचा विजय होणार, सत्याचा की असत्याचा? पद्माला न्याय मिळेल की पद्मावर अन्याय होईल, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेतलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.